श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ। तर आम्ही आमच्या कोल्हापूरमध्ये आलो आहे। ही बघा आमची पंचगंगा नदी कशी तुडुंब भरून वाहते। खूप बरं वाटतं कोल्हापूरमध्ये आल्यावर। आणि आम्ही फायनली कुठं चाललोय बघा, हे बघा, म्हणजे आम्ही कोल्हापूरमध्येच आलोय, पण बघा नेमकं कुठं आलोय आम्ही। तर आम्ही आलोय आमच्या नवरा बायकोंच्या आयुष्याची जमापुंजी म्हणाल तरी चालेल, कारण इथपर्यंत यायला खूप कष्ट लागलं, पण त्या कष्टाच्या जोडीला महाराजांची साथ पण होती आम्हाला, आणि अजूनही आहे। माझ्या मिस्टरांना काही लोकांनी खूप बोलले होते की काही करू शकणार नाही, हा फक्त जनावरे राखू शकतोय, पण त्यांनी त्यांच्या कष्टावर, हिमतीवर हे सगळं घेतले। आज आम्ही आमच्या प्लॉटवर आलो। प्लॉटवरनं आलो, वरती येता येता तिथनं काय पाय निघतच नव्हता, पण तिथं शेजारी शेतात कुरडूची भाजी आली होती। मन काय आवरलं नाही, कारण ही रानभाजी ह्या पावसाळ्यातच भेटते, त्यामुळे साहेब पण मलाही मदत करू लागले। कुरडूची भाजी काढली, तिकडची आमची फिरायला लागली होती, साहेबांनी पण मदत केली भाजी काढायला। खूप भाजी काढली, खूप भाजी आली होती आता। आणि ही कुरडूची भाजी ह्या दिवसात खायची असते, चांगलं असते शरीराला, कारण ही भाजी तशी पावसाळ्यातच भेटते, त्याच्यामुळं आम्ही भाजी काढली आणि चाललो। साहेब आमचे आम्हाला म्हणाल ते पाऊस यायला लागलाय चला, पण इथं निसर्ग बघून मोह का आवरत नव्हता मला, इथं जायचीच इच्छा होती। ही पळत आली, तिच्या अंगावर गाडी घालतो म्हणली म्हणून, आवरा लवकर म्हणून शेवटी वैतागली आणि चिवून मी आलो इकडं। आम्ही आलो होतो ना पहिल्या स्टार्टिंगला इथं, म्हणजे 1 वर्षापाठीमागे, त्यावेळेला इथं काहीच घर नव्हती, पण हळूहळू माणसं हळूहळू घर एक घर व्हायला लागले। आणि कोल्हापूर शिवाय दुसऱ्या भागात तुम्ही कितीही जावा, पण कोल्हापुरात आल्यावर जे समाधान मिळते ते दुसरीकडं कुठंही मिळत नाही। साहेबांना मी फसवत होतो, आलो थांबा म्हणून, ही तर काय गाडीत बसायचं नावच घेत नव्हतं। दाखवत होती इकडं घर बघ मम्मी आहेत किती म्हणून, आम्ही आलो त्यावेळेला नव्हती तशी सांगत होती। आता हळूहळू माणसं एक झाली की एक अशी घरं बांधून घ्यायला लागलेत। दत्तगुरूंची इच्छा माझं पण लवकरात लवकर घराचं स्वप्न पूर्ण होऊ दे। आणि ज्या लोकांनी आम्हाला म्हणलेत ना फुटक्या खापरात खाशीला, त्यांना मला फक्त एकच दाखवून द्यायचंय की प्रामाणिक कष्ट करणाऱ्याला परमेश्वर कधीच रिकाम्या हाती पाठवत नाही, त्याला कायम भरलेलेच हात येते। चिवून मी थोडी मस्ती केली आणि शेवटी साहेब चिडले, चाललो आम्ही आता। हे बघा की आमचा कोल्हापूरचा निसर्ग, कोल्हापूर सारखं शहरच कुठं नाही, स्वर्ग आहे स्वर्ग आमच्यासाठी। आणि इथून निघताना खूप वाईट वाटते, कारण कोल्हापूर सोडून पुढे जायचं म्हणलं ना खूप जीवावर येते। हे माझं सगळं कोल्हापूर आहे। दत्तगुरूंच्या चरणी एकच प्रार्थना, लवकरात लवकर मला कोल्हापूरमध्ये आणावं। श्री गुरुदेव दत्त।